गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. मातृभूमी ही संस्कारांची, वैज्ञानिक रणवीरांची कथा तयांच्या ऐकायाला ठरला फक्कड बेत, ठरला फक्कड बेत. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. देव देश अन धर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी, स्फूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून नेट, ऐका लावून नेट. गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत जाऊया, गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत. चला गोष्टींच्या दुनियेत या एका अत्यंत स्तुत्य अशा उपक्रमामध्ये आज मी अमर कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, या श्रावण महिन्यामध्ये आपण एकाहून एक सुंदर अशा गोष्टी ऐकतो आहोत. खरं तर काय गरज आहे या गोष्टी सांगायची तुम्हाला? एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. या गोष्टींमुळे आपली संस्कृती, आपली इतिहास, आपली ज्ञानाची एवढी मोठी परंपरा, भारताचा इतका सगळा तेजस्वी इतिहास हा कोण जतन करून ठेवेल आणि तो जतन करून पुढच्या पिढीपर्यंत देईल कोण, हे दायित्व आपल्या सगळ्यांचं आहे. आणि म्हणूनच याच भावनेतून चला गोष्टींच्या दुनियेत या मालिकेमध्ये आम्ही एकाहून एक गोष्टी आपल्याकरता आणलेल्या आहेत. आपल्याला आतापर्यंत असंच सांगण्यात आलं, जो नवा इतिहास आपल्या भारत देशाचा लिहिला गेला, आपल्याला तो असं सांगण्यात आलं की तुमच्या देशात तर काहीच नाही, तुमचा देश तर गारुड्यांचा, भिकाऱ्यांचा, तुम्हाला जे काही आहे ते परदेशातनं आलेल्या लोकांनी शिकवलं, परदेशातनच तुम्हाला ज्ञान मिळालं, तुमच्याकडे तर काहीच नव्हतं. पण मला एक तुम्हाला इथे सांगू द्या की ज्यावेळी लोकांना साधी गणती सुद्धा येत नव्हती, 1, 2, 3 आकडे सुद्धा येत नव्हते, त्याच्या हजारो वर्षांआधी भारतामध्ये प्रगत असं ज्ञान विज्ञानाची परंपरा या देशात होती. अशा उज्ज्वल परंपरेचे आपण सगळे वंशज आहोत. आणि त्या उज्ज्वल परंपरेमध्ये एकाहून एक ऋषी, मुनी, वैज्ञानिक, थोर रणगाजी, योद्धे अशी कितीतरी माणसं आपल्याला इतिहासात झालेली दिसतात. त्यांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी आपण आज बघितलेल्या आहेत. आज आपण अशा एका व्यक्तीची गोष्ट या ठिकाणी ऐकणार आहोत, अशा एका ऋषीची गोष्ट आपण ऐकणार आहोत, अशा एका वैज्ञानिकाची गोष्ट ऐकणार आहोत की ज्याची कथा ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांचं भारतीय म्हणून मन उसमळून येतं आणि भारतीय असल्याचा आपल्याला एक मोठा अभिमान आपल्या मनात जागृत होतो. अशी त्या व्यक्तीची कथा आहे. आणि त्या व्यक्तीचं, त्या ऋषीचं, त्या वैज्ञानिकाचं नाव आहे थोर वैज्ञानिक ऋषी वराह मिहिर. आता वराह मिहिर हे आपल्या भारतात झालेले एक मोठे वैज्ञानिक ऋषी आहेत. कोण होते वराह मिहिर? आपल्या भारतात उज्जैन येथे जन्माला आलेले, इसवी सन 505 मध्ये त्यांचा जन्म झाला. उज्जैनचे एक मोठे ज्योतिष शास्त्री होते, त्यांचं नाव होतं आदित्यदास. अशा आदित्यदासांच्या पोटी जन्माला आलेले वराह मिहिर लहानपणापासून, खरं त्यांचं नाव काय, मिहिराचार्य, असे हे लहानपणापासून तेजस्वी, अत्यंत हुशार असलेला हा बालक यांनी आपल्या वडिलांकडून ज्योतिषशास्त्राचं शिक्षण तर घेतलंच, पण त्यासोबतच संस्कृत असो, विज्ञान असो, व्याकरण असो, गणित असो, या सगळ्या विषयांचं अध्ययन सुरू केलं. आणि काही वर्षातच त्याची भेट झाली त्याचे गुरु असणारे आणि ज्यांनी शून्याचा शोध लावून जगाला अचंबित करून टाकलं असे आर्यभट्ट. अशा आर्यभट्टांच्या सोबतीने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली याच मिहिरनी आपली ज्ञान आणि आपलं सगळं कौशल्य विकसित केलं. हळूहळू त्याची कीर्ती सगळीकडे पसरत गेली. आणि आपल्याला एक अत्यंत आनंदाची गोष्ट अशी आहे की ज्याला आपण आज विज्ञानाचे सूत्र म्हणतो की हे न्यूटननी सांगितलं, हे पास्कलनी सांगितलं, हे अमुक शास्त्रज्ञांनी सांगितलं, पण या सगळ्या गोष्टी यांच्या जन्माच्या 1000 वर्ष आधी मिहिराचार्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत. याच मिहिराचार्यांनी म्हटलं होतं की या पृथ्वीमध्ये
अशी एक शक्ती आहे जी सगळ्या गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करून ठेवते. आणि नंतर आपल्याला कळलंच की जो गुरुत्वाकर्षणाचा आधुनिक विज्ञानाचा सिद्धांत आपल्याला पाश्चिमात्य वैज्ञानिकांनी सांगितलेला असं वाटतं, याचं बीज मिहिराचार्यांनी केलेल्या या एका वाक्यामध्ये आहे की पृथ्वीमध्ये एक अशी शक्ती आहे जी सगळ्या गोष्टींना बांधून ठेवते. अशा अनेक गोष्टी आहेत. त्रिकोणमितीचं ज्ञान असो, ज्याला आपण ट्रिग्नोमेट्रीचा थेरम म्हणतो, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 हा आधुनिक आपल्याला त्रिकोणमितीचा वाटतो सूत्र, परंतु हे सूत्र तर आपल्याला मिहिराचार्यांनी दिलं. असे अनेक गणितीय सूत्र आहेत, असे अनेक खगोलशास्त्रीय सूत्र आहेत, असे अनेक ज्योतिषशास्त्रीय सूत्र आहेत जे मिहिराचार्यांनी आपल्या या सगळ्या समस्त मानव जातीला दिले. आणि मानव जातीच्या कल्याणासाठी मी माझ्या ज्ञान विज्ञानाचा प्रसार करील या एका हेतूने त्यांनी आपल्या आयुष्यात हे काम केलं. मिहिराचार्य असून सुद्धा त्यांचं नाव वराह मिहिर का पडलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे का? तर हे यांचं नाव वराह मिहिर का पडलं याची एक अत्यंत रोचक अशी कथा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मिहिराचार्य यांची कीर्ती ऐकून, यांचं ज्ञानाची एवढी सगळं लौकिक ऐकून त्या काळी ज्यांचं राज्य होतं ते म्हणजे विक्रमादित्य चंद्रगुप्त द्वितीय, विक्रमादित्य गुप्त चंद्रगुप्तांनी त्यांना आपल्या नवरत्नांमध्ये सामील करून घेतलं होतं. अशा नवरत्नांपैकी एक असलेल्या मिहिराचार्यांना का बरं सामील करून घेतलं माहिती आहे? यांची कीर्ती ऐकून त्यांना दरबारात बोलवण्यात आलं आणि विक्रमादित्यांनी विचारलं, महाराज ही माझी कुंडली आहे, माझी कुंडली बघा आणि माझं भविष्य काय आहे ते तुम्ही सांगा. आता हे अत्यंत तेजस्वी असे ज्योतिषशास्त्री होते. त्यांनी ती कुंडली हातात घेतली आणि हातात घेतल्याबरोबर शांतपणे बाजूला ठेवून दिली आणि हात जोडून विक्रमादित्याला म्हणाले, महाराज मला तुम्ही तुमचं भविष्य विचारू नका, मी तुमचं भविष्य सांगू शकत नाही, कृपा करून मला माफ करा. आता राजाला वाटलं की आपण याला एवढं प्रश्न विचारला हा आपल्याला उत्तर देत नाही. ते म्हणाले, नाही तुम्हाला जे वाटतं ते सांगा, मन मोकळेपणाने सांगा, मी सगळं ऐकायला तयार आहे. म्हणे, पहा बरं तुम्ही ऐकायला तयार आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो की महाराज तुमच्या नशिबात पुत्रयोग तर आहे, परंतु वयाच्या 16व्या वर्षी त्याचा मृत्यू होणार आहे. आणि त्याचा मृत्यू जो होणार आहे तो एका वराहामुळे म्हणजे डुकरामुळे होणार आहे. हे ऐकल्यानंतर राजाचा संताप झाला आणि थोडंसं त्याला वाईट वाटलं, थोडा रागही आला. पण त्यांनी ठरवलं की मी यांची भविष्यवाणी खोटी करून दाखवेल. त्यांनी म्हटलं की तुमची भविष्यवाणी मी खोटी करून दाखवेल, मी राजा आहे, माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, मी माझ्या पोराच्या जवळपास एका वराहाला सुद्धा फिरकू देणार नाही. ते म्हणाले, महाराज माझं भविष्य चूक झालं तर मला आनंदच आहे, पण माझं ज्योतिषशास्त्र मात्र मला असं सांगत आहे की तुम्हाला जो मुलगा होईल, म्हणजे तेव्हा त्या राजाला मुलगा झालाही नव्हता, तुम्हाला जो मुलगा होईल त्याचा मृत्यू मात्र एका वराहामुळे आहे. राजाला काही दिवसानंतर मुलगा झाला, त्याचं नाव अगदी बारसं करण्यात आलं, परंतु राजाच्या मनात एक काळजी होती की याचं कसं होणार. पण त्यांनी सांगितलं की 16 वर्षापर्यंत या राजपुत्राला असं तुम्ही संरक्षण द्यायचं की याच्या आसपास वराह काय पक्षी सुद्धा कुठे येता कामा नये, म्हणून त्याच्यासोबत निगराणी करता नेहमी कोणी ना कोणी राहायचं. 10 वर्ष झाली, 11 वर्ष झाली, 12 वर्ष झाली आणि रोज तो राजा वाट बघायचा की काही होत तर नाही, काही होत तर नाही. आणि इकडे त्यांनी मिहिराचार्यांना म्हटलं, बघा माझ्या सामर्थ्याने मी तुमची भविष्यवाणी खोटी करून दाखवणार आहे, कारण आता माझा पुत्र हा 16 वर्षाचा होणार आहे. त्यांनी म्हटलं, माझी भविष्यवाणी खोटी होणार नाही असं मला वाटतं, झाली तर आनंदच आहे, पण माझं शास्त्र मात्र हे खोटं सांगू शकत नाही. हे खगोलशास्त्र, हे ज्योतिषशास्त्र, माझं गणित मला असं सांगतं की त्याचा मृत्यू तो 16 वर्षाचा होईल त्या दिवशी होणार आहे. असा राजा संवाद करतोच आहे. आणि तेवढ्यात तो दिवस होता जेव्हा तो राजपुत्र 16 वर्षाचा झाला. सकाळपर्यंत काही बातमी आली नाही आणि थोड्या वेळाने त्यांनी मिहिराचार्यांना बोलवलं. म्हणाले, मिहिर तुमची भविष्यवाणी बघा मी खोटी करून दाखवलेली आहे, माझा पुत्र राजपुत्र जिवंत आहे. तो म्हणाला, बघा महाराज वाट बघा, आजचा दिवस जर टळला तर आनंदच आहे, परंतु मला वाटत नाही असं होईल. असं हे बोलतात आहेत तेवढ्यातच 2 सेवक धावत आले आणि त्यांनी सांगितलं, महाराज घात झाला, आपले राजपुत्र एका अपघातामध्ये मरण पावले. अपघात कसा झाला, कुठे झाला? त्यांनी सांगितलं, महाराज ते बगीच्यामध्ये विहार करत होते. विहार करता करता अचानक आपल्या बगीच्याच्या बाहेरचा जो जंगलाचा भाग आहे तिथून कुठूनच एक वराह, एक डुक्कर आलं आणि त्या रानडुकरांनी आपल्या राजपुत्रांना जोरदार धडक मारली आणि त्या धडकेमध्ये आपल्या राजपुत्रांचा
मृत्यू झाला ही अत्यंत वाईट अशी बातमी आहे. हे ऐकल्याबरोबर राजा सुन्न झाला आणि त्यांनी त्याच क्षणी मिहिराचार्यांचे पाय धरले. म्हणाला की महाराज, तुमची भविष्यवाणी खरी ठरली. हा प्रसंग जरी त्या राजाच्या जीवनामध्ये आला, परंतु याच्या मागची जी कथा आहे ती अशी आहे की मिहिराचार्यांनी त्या राजपुत्राच्या जन्माच्या आधी या राजाच्या जीवनामध्ये कशा पद्धतीचे प्रसंग आहेत याचं गणितीय ज्योतिषशास्त्रीय एक भाकीत करून ठेवलं होतं. ते किती परफेक्ट होतं, किती तत्पर होतं आपण अनुभवू शकतो. आणि याच कारणामुळे त्यांचं नाव मिहीरवरून या वराहाच्या कथेमुळे त्यांचं नाव वराहमिहीर असं ठेवण्यात आलं आणि राजांनी सन्मानाने त्यांना आपल्या दरबारामध्ये नवरत्नांपैकी एक म्हणून त्यांना स्थान दिलं. त्या नवरत्नांमध्ये कालिदास सुद्धा होते हे आपल्याला मला सांगू द्या. अशा या थोर मिहिराचार्यांनी ज्ञानाची विज्ञानाची एक मोठी परंपरा आपल्या देशामध्ये स्थापन केली आणि सगळ्या जगाला दाखवलं की ज्या थोर परंपरेमध्ये आपला भारत देश आहे, तो भारत देश आपल्या ज्ञान आणि विज्ञानाच्याच बळावर जगाला नेतृत्व देऊ शकतो, जगाला असा संदेश देऊ शकतो की जे सगळ्या जगाच्या कल्याणाचा आहे. आणि असं सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या ज्ञान विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या वराह मिहिरांची ही कथा आज तुमच्या पुढे सांगताना मला अत्यंत आनंद होतो आहे. मला आशा आहे की आपल्याला ही कथा जरूर आवडली असेल. अशाच अनेक कथांसह पुन्हा एकदा आम्ही पुढच्या भागामध्ये आपल्याला भेटणार आहोत. तोपर्यंत आपण सगळे बघत राहा चला गोष्टींच्या दुनियेत.